उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीमध्ये पोहोचलेत। अजित पवार सध्या प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी आहेत। अजित पवार काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता आहे। दिल्लीमध्ये महत्त्वाच्या नेत्यांची भेट ते घेणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीमध्ये पोहोचलेत। एकूणच राज्यातलं राजकारण आणि दिल्ली विधानसभेच्या लागलेल्या निवडणुका यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरते। अजित पवार सध्या दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांसाठी 11 उमेदवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीने रिंगणात उतरवलेले आहेत आणि कालच दिल्लीच्या निवडणुका लागलेल्या आहेत। त्यामुळे आता अजित पवार हे दिल्लीमध्ये पोहोचलेत। तिथे त्या महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत। सध्या ते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। यानंतर आता बातमी आहे बीड सरपंच हत्या प्रकरणासंदर्भातली। बीड सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणारे आता पोलिसांच्या रडारवर आहेत। या आरोपींना फरार होण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे त्या सर्वांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। आरोपींना नक्की कुणी पैसे पुरवले, राहण्यासाठी कुणी मदत केली, या सर्व गोष्टींचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। दरम्यान वाल्मिक कराडनं शरण येण्यासाठी वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे। तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे हे यांना फरार होण्यामध्ये ज्यांनी मदत केलेली आहे त्याच्यावरून डॉक्टर संभाजी वायभयेसह त्याच्या पत्नीची विशेष तपास पथकानं 2 दिवस कसून चौकशी केली होती। आता सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये नवीन आणि धक्कादायक खुलासा झालेला आहे। संतोष देशमुखांची हत्या करण्यासाठी वापरलेली हत्यारं विशेष पथकानं जप्त केलेली आहेत। मात्र मारहाणीमध्ये वापरलेल्या शस्त्रांची नुसती कल्पना जरी केली तरीही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत। इतक्या निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। गॅसचा पाईप, त्यावर काळ्या करदोड्यानं केलेली मूठ, 5 क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप अशा शस्त्रांनी संतोष देशमुखांची हत्या करण्यात आलेली आहे। ही हत्या साधी नव्हती तर त्यांच्यावर 156 वेळा वार करण्यात आलेत आणि जवळपास 1.5 लिटर रक्त साकळलं होतं। सीआयडी तपासामध्ये आणि काही डिजिटल पुराव्यांच्या हाती लागले आहे आणि त्या माध्यमातून हा तपास आता पुढे नेला जातोय। 5 क्लच वायर बसवलेला लोखंडी पाईप, ज्यावर गोलाकार मूठ होती, हे शस्त्र सरपंचांच्या हत्येसाठी वापरण्यात आले। यासोबतच 41 इंचांचा गॅसचा पाईप, ज्याची मूठ काळ्या करदोड्यानं बसवली होती, एक लाकडी दांडा आणि तलवारीसारखं शस्त्र, 4 लोखंडी रॉड आणि एक कोयता, लोखंडी फायटर आणि धारधार कत्ती। तर अत्यंत निर्घृणपणे संतोष देशमुखांची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या आवाजाचे नमुने तपासले जाणार असल्याची माहिती मिळते। खंडणी प्रकरणामध्ये कराड हा पोलीस कोठडीत आहे, तर विष्णू चाटे हा त्याचा मोबाईल आता सीआयडी चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे। तसेच विष्णू चाटे याच्या घराची झडती देखील घेतली जाण्याची शक्यता आहे। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला आता महिना होईल, मात्र त्यांची हत्या करणारा आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरारच आहे। विशेष म्हणजे सीआयडीची 3 पथकं कृष्णा आंधळेच्या मागावर आहेत, मात्र अजूनही कृष्णा आंधळे पोलिसांना चकवा देतोय। कृष्णा आंधळे कर्नाटकात असल्याचा संशय आता पोलिसांना आहे। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत होती, मात्र ही राजीनाम्याची मागणी आपण केली नसल्याची प्रतिक्रिया भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिलेली आहे। प्रकाश सोळंकेंनी राजीनाम्याची मागणी केल्याचं धस यांनी म्हटलेलं आहे। मी कुठं राजीनाम्याची मागणी केली? अजून मी नाही राजीनामा। तुम्ही जरा माझ्या रिवाइंड करा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। मी कुठं मी ज्या वेळेस मी आतापर्यंत आका आणि आकाच्या आका म्हणत होतो। आकाबद्दल आता मी स्पष्ट बोलायला लागलो। आका ह्याच्यात सगळ्यात आहे। तर राजीनाम्याची मागणी आपण केलं नसल्याचं सुरेश धस यांनी सांगितलेले आणि राज्यामध्ये सध्या सरपंच हत्या प्रकरणावरनं राजकारण तापलेलं आहे। अशातच वाल्मिक कराड आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या संबंधांबाबत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी सूचक ट्विट केलेलं आहे।
कराडसोबत हाके जेवण करतानाचा फोटो दमानिया यांनी दाखवलेला आहे। कराड आणि हाकेंचा हा फोटो दमानियांकडून पोस्ट करण्यात आलेला आहे। लक्ष्मण हाके आणि कराड हे दोघंही एकत्र जेवत असल्याचा हा फोटो अंजली दमानिया यांनी ट्विट केलेला आहे। दरम्यान सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आपण पाहिलेलं आहे, अंजली दमानिया या आधीपासूनच सक्रिय आहेत आणि या सर्व प्रकरणामध्ये त्या वेगवेगळे आरोप करतात आणि त्यानंतर आता हा धक्कादायक फोटो त्यांनी ट्विट केलाय। यानंतर एक अत्यंत गंभीर बातमी समोर येते, कारण महाराष्ट्राचा सैराट होतोय का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। प्रेम प्रकरणातून सख्या चुलत भावाने बहिणीला डोंगरावरनं ढकलून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना संभाजीनगरमध्ये घडली होती। काकाच्या मुलाने बहिणीला गोड बोलून डोंगरावर नेलं आणि तिला तिथून खाली ढकललं आणि ही घटना ताजी असतानाच कोल्हापुरात मामानं सख्या भाचीच्या लग्नातील जेवणामध्ये विष मिसळल्याचा प्रकार समोर आलेला आहे। पन्हाळ्याच्या उतरे गावामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला असून भाचीनं गावातील एका मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून मामानं हे कृत्य केलेले आहे। महेश पाटील असं या मामाचं नाव असून पन्हाळा पोलीस त्याचा शोध घेत आहेत। दरम्यान जेवणामध्ये विष टाकल्याचा प्रकार आचार्याच्या लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। एका बाजूला भावानेच बहिणीची हत्या केली, डोंगरावरनं तिला खाली ढकलून दिलं प्रेम प्रकरणामुळे, आणि दुसरीकडे याच कारणामुळे मामाने सख्या भाचीच्या लग्नातल्या जेवणामध्ये विष कालवलंय। दरम्यान आचार्याचा हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच हे जेवण बाजूला काढण्यात आलं आणि ज्यामुळे मोठा अनर्थ इथं टळलेला आहे। यानंतर आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यातल्या पाषाण भागातील एका शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। शाळेच्या चेंजिंग रूम मध्ये मोबाईल ठेवून विद्यार्थिनींचं रेकॉर्डिंग केलं जात असल्याचं उघड झालं। शाळेतल्या विद्यार्थिनी खेळाचा तास संपल्यानंतर चेंजिंग रूम मध्ये गेले असता त्यांना कॅमेरा सुरू ठेवलेला मोबाईल दिसला आणि याबाबत विद्यार्थिनींनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली। दरम्यान तपासामध्ये शाळेतील शिपाईच व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याचं समोर आलंय आणि या प्रकरणी शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक केलेली आहे। आता राज्यातल्या प्रत्येक शाळेमध्ये जर मराठी भाषा शिकवली नाही तर थेट कारवाई होणार आहे। राज्यामध्ये प्रत्येक शाळेत मराठी भाषा शिकवणं अनिवार्य आहे। मात्र अनेकदा सीबीएसई, आयसीएसई आणि इंग्रजी बोर्डाच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसल्याच्या तक्रारी कायम समोर येतात आणि यापुढे जर मराठी भाषा शिकवण्यात चालढकल केली तर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेला आहे। दरम्यान सरकार नवं असलं तरी ही घोषणा तीच आहे आणि याआधीही महाविकास आघाडी आणि महायुतीचं सरकार होतं तेव्हाही हीच घोषणा करण्यात आली होती। सद्यस्थितीत राज्य शासनाचा प्रशासकीय कारभार संपूर्णतः मराठीत सुरू आहे। शालेय शिक्षण विभागामार्फतही राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा करण्यात आलेला आहे। तसेच त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। हा विषय कंपल्सरी आहे, सर्व शाळांना तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे। एवढंच नाही तर उच्च आणि तंत्र शिक्षण सुद्धा आता मराठीमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे द्यायला सुरुवात झालेली आहे आणि या वर्षीपासून इंजिनिअरिंगचं शिक्षण सुद्धा हे महाराष्ट्र शासन इंग्रजीमध्ये देत आहे आणि हे मी राजसाहेबांच्या सुद्धा कानावर घातलं आणि त्यांना अतिशय यानंतर आता राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। आता मुंबईतही एचएमपीव्हीचा रुग्ण आढळलाय। मुंबईमध्ये 6 महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्हीची लागण झाली आहे। गेल्या आठवड्यात तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। सध्या या चिमुरडीवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयाने मात्र या संदर्भात कोणतीही माहिती दिली नाहीये। एचएमपीव्हीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई मनपा प्रशासनानं नेरूळमधील मनपा रुग्णालयामध्ये 30 बेडचा विलगीकरण कक्ष उभारलाय, तर वाशी आणि ऐरोलीच्या रुग्णालयामध्ये प्रत्येकी 10 अद्ययावत बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे। यासोबतच डॉक्टर आणि संबंधित स्टाफचीही नेमणूक करण्यात आली आहे।
HMPVच्या पार्श्वभूमीवर नांदेडमधील आरोग्य विभाग सज्ज झालाय। 22 PSC प्लांट, 7 ऑक्सिजन प्लांट आणि 100 व्हेंटिलेटरसह जिल्हा रुग्णालय सज्ज झालेले आहे। यासोबतच ग्रामीण भागातील प्राथमिक रुग्णालये सुद्धा सज्ज झाली आहेत। HMPV या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नवजात बालक आणि मुलांसाठी 40 बेड उपलब्ध करण्यात आलेत। रुग्णांच्या तपासणी संदर्भात सुद्धा उपाययोजना केल्या जात आहेत। HMPV संसर्गामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी आरोग्य विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश दिलेत। याशिवाय नागरिकांनी भीती बाळगण्याचं कारण नाही, मात्र सर्दी, ताप, खोकला असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवून उपचार घ्या असं आवाहन करण्यात आलंय। HMPVच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे। आरोग्य विभागाने एक SOP तयार केली असून ती जिल्हा रुग्णालयाला आणि सर्व आरोग्य केंद्रांवर पाठवण्यात आलेली आहे। HMPV व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलेले। या प्रकरणी केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली। बैठकीमध्ये HMPV व्हायरसच्या वाढत्या केसेसची चर्चा सुद्धा झालेली आहे। ब्रिटनमध्ये HMPVच्या रुग्णांची संख्या वाढतेय। स्पेनमध्ये HMPVने हाहाकार माजवलेला आहे। स्पेनच्या हॉस्पिटलच्या बाहेर रुग्णांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र सध्या दिसतंय, तर मलेशिया, जपान आणि कझाकिस्तानमध्येही रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय। चीनमध्ये HMPV विषाणू अत्यंत वेगानं पसरतोय, त्यामुळे हॉस्पिटल्समध्ये रुग्णांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। त्यातच आता अँटीव्हायरल औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे, त्यामुळे औषधांचा काळा बाजार सुरू झालेला आहे। अँटीव्हायरल औषधं जवळपास 3000 रुपयांना विकलं जात आहे। 10 दिवसांमध्ये चीनच्या रुग्णसंख्येमध्ये 529% वाढ झाली आहे। वुहानमध्ये सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर चीनने अधिकृत कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही। त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने चीनकडनं तातडीने HMPV संदर्भात अहवाल मागवलाय। टोरेस कंपनीच्या 3 एजंटना 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यांच्याकडून दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। दरम्यान कंपनीचे संस्थापक, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी CA यांचा शोध सुरू आहे। त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। श्रीमंतीच्या नादामध्ये 3 लाख मुंबईकरांची फसवणूक झाली आहे। टोरेस कंपनीकडनं 3 लाख मुंबईकरांना गंडा घालण्यात आलेला आहे। चांगल्या परताव्याच्या आमिषाला मुंबईकर बळी पडले आणि सुमारे हजारो कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। फसवणुकीचा आकडा 8 ते 10 हजार कोटींपर्यंत जाऊ शकतो। टोरेस कंपनीची आता आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार आहे। हजारो कोटींची फसवणूक असून आता चौकशीमध्ये आणखीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे। या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी 100हून अधिक तक्रारदारांचे जबाब नोंदवले। भंडाऱ्यामध्ये झाडाझुडपात अडकलेल्या वाघाला नागरिकांनी घेरून हुल्लडबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। इतकंच नाही तर जीव धोक्यात घालून नागरिकांनी वाघासोबत फोटो सेशनही केलेले आहे। यावेळेस झुंबड उडाल्याने काहींनी वाघाला दगडही मारण्याचा प्रयत्न केला। तमिळचा सुपरस्टार अजित कुमारच्या कारचा भीषण अपघात झालाय। दुबईमध्ये कार रेसिंगचं प्रशिक्षण घेत असताना त्याची कार सुरक्षा भिंतीला आदळली आणि कारचं बोनेटही उडून गेलं। या अपघातामध्ये अभिनेता अजित कुमार याला कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळते। बुलढाण्यामध्ये टक्कल व्हायरसने थैमान घातलेल्या या आजारामुळे 3 दिवसांमध्येच नागरिकांना टक्कल पडत आहे। महिलांची संख्या सुद्धा जास्त आहे। शॅम्पू वापरल्याने लोकांना टक्कल पडत असल्याचा दावा डॉक्टर्सनी केलाय, मात्र शॅम्पू न वापरणाऱ्या लोकांचंही केस जात असल्याने एकच खळबळ उडाली आहे। नागपूर खंडपीठानं गँगस्टर अरुण गवळी याला 28 दिवसांची संचित रजा मंजूर केलेली आहे। न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि वृषाली जोशी यांनी याबाबत निर्णय दिलाय। रामगिरी महाराजांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलेलं आहे। राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी 1911 मध्ये लिहिलं। अशा गीताला आपलं राष्ट्रगीत मांडणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय।
या सर्व बातम्यांच्या वेगवान आढाव्यानंतर आता बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची, कारण नवी मुंबईमध्ये घरं घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती अखेर जाहीर करण्यात आलेल्या आहे। EWS अर्थात आर्थिक दुर्बल घटक गटासाठी घरांची किंमत ही 25 ते 48 लाखांपर्यंत, तर अत्यल्प गटासाठीच्या घरांच्या किमती 34 लाखांपासून तर 97 लाखांपर्यंत आहेत। नवी मुंबईतील वाशी, बामडोंगरी, खारकोपर, खारघर आणि तळोजा, मानसरोवर यासोबतच खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये सुद्धा घरं तयार करण्यात आलेली आहे। घरांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 10 जानेवारीपर्यंत आहे। तळोजा सेक्टर 28 मध्ये 25 लाख रुपयांना घर मिळणार आहे। तळोजा सेक्टर 39 मध्ये 26 लाखांपर्यंत घर। खारघर बस डेपोमध्ये साधारण 48 लाखांपर्यंत घर। बामणडोंगरीमध्ये 31 लाख रुपयांपर्यंत साधारण त्यांना घर मिळू शकतं, तर खारकोपर 2 आणि 2B मध्ये जवळपास 32 लाखांपर्यंत घर मिळेल, तर कळंबोली बस डेपोमध्ये 42 लाखांपर्यंत घराच्या किमती आहेत। पनवेल बस टर्मिनसमध्ये 45 लाखांपर्यंत घराची किंमत, तर खारघर बस टर्मिनसमध्ये 48 लाखांपर्यंत घराची किंमत आहे। तळोजा सेक्टर 37 मध्ये 32 ते 46 लाखांपर्यंत घराच्या किमती आहेत, तर मानसरोवर रेल्वे स्टेशनमध्ये 41 लाखांपर्यंत घराची किंमत, तर खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये 46.7 लाख इतकी किंमत असेल घराची। खारकोपर परिसरामध्ये खारकोपर ईस्टमध्ये 40.3 लाख रुपयांची किंमत आहे। वाशी ट्रक टर्मिनलमध्ये 74 लाखांपर्यंत सिडकोचं घर उपलब्ध आहे, तर खारघर स्टेशन सेक्टर 1A मध्ये जवळपास 97 लाखांपर्यंत सिडकोचं घर उपलब्ध असेल। यानंतर आता टॅक्स भरणाऱ्या नोकरदार वर्गासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी येते, कारण येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांना मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे। 10 लाखांपर्यंत पगार असणाऱ्यांना कर भरावा लागणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे लाखो करदात्यांना आणि शहरी मध्यम वर्गाला सर्वात मोठा दिलासा मिळू शकतो। 10 लाख पगारापर्यंत टॅक्समधून मोठी सूट मिळण्याची घोषणा लवकरच बजेटमध्ये होऊ शकते आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 1 फेब्रुवारीला बजेट सादर करणार आहेत। यामध्ये ही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे। तर सध्या टॅक्स किती आपण पाहतोय, 2.5 लाखापर्यंत उत्पन्न 0 टॅक्स, 2.5 ते 5 लाखांपर्यंत 5% कर, 5 ते 10 लाख उत्पन्न 20% कर, 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न 30% कर आणि 5 लाख पगार असलेल्यांना रिबेट लागू असतो। दरम्यान नवी कर प्रणाली कशी, 3 लाखांपर्यंत उत्पन्न काही कर नाही, 3 ते 7 लाखांपर्यंत 5% कर, 7 ते 10 लाख 10% कर, 10 ते 12 लाख उत्पन्न 15% कर, 12 ते 15 लाख उत्पन्न 20% कर आणि 15 लाखांपेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर 30% कर ही सध्याची कर प्रणाली आहे। मध्यम वर्ग मोठ्या आर्थिक तणावात असल्याचं दिसतंय, त्यामुळे करकपात झाल्यास मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे आणि करकपातीचा सर्वाधिक लाभ हा नोकरदार वर्गाला होणार आहे। नोकरदारांच्या हातामध्ये अधिक पैसा यामुळे येईल आणि ग्राहक खर्च वाढून अंतिमतः अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढण्यास मदत होईल। तर या बातमीनंतर आता इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आला, या संदर्भात शासनादेश आता जारी करण्यात आलेला आहे। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे हा आदेश सोपवलाय। इगतपुरी ते मुंबई दरम्यानचा 76 किलोमीटर समृद्धी महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात आहे। महामार्गाच्या पूर्णत्वामुळे मुंबई ते नागपूर हे 16 तासांचं अंतर आता फक्त 8 तासात पार करता येणार आहे। पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी तातडीने भूसंपादन करण्यात येणार आहे। विमानतळाचा सविस्तर प्रकल्प अहवाल येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत अंतिम करण्यात येणार आहे, त्यामुळे प्रस्तावित विमानतळाचे लवकरच टेक ऑफ होईल असा दावा केला जातोय। फिरत्या शौचालयाप्रमाणे आता महिलांसाठी फिरतं स्नानगृह सुरू करण्यात येणार आहे। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा हा अनोखा उपक्रम आहे। उघड्यावर अंघोळ करणाऱ्या महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे।
जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मध्यान्ह भोजन शिजवणं बंद झालेले, त्यामुळे चिमुकल्यांना मिळणारा घास देखील बंद झालाय. खिचडी शिजवणाऱ्या महिलांना मानधन मिळत नसल्याने तसेच इंधन आणि भाजीपाल्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सीईटीच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात आलेल्या आहेत. अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रम प्रवेशासाठी 9 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान सीईटी होईल, तर 3 आणि 5 वर्ष विधी अभ्यासक्रम MCA, MBA, BBA, BCA अशा परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक सीईटीच्या सेल वेबसाईटवर उपलब्ध आहे. महापालिकेच्या महसुलामध्ये वाढ व्हावी यासाठी सागरी किनारा मार्गाजवळ जाहिरात फलक लावण्याचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेने ठेवला होता. याला नाहरकत प्रमाणपत्र देत पर्यावरण विभागाने मंजुरी दिलेली आहे. गेल्या वर्षी ठाकरे गटाने जाहिरात फलक लावण्यास विरोध केला होता. तब्बल 7 महिन्यानंतर आज विशाळगडावरील संचारबंदी मागे घेण्यात आली आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पर्यटकांना विशाळगडावर जाण्याची परवानगी देण्यात आली असून गेल्या 7 महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड सामान्य नागरिक आणि पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. उजनी धरणावर आता पर्यटन केंद्र विकसित केलं जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने 73 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. तर लवकरच बोटिंग सुरू होणार आहे. या दरम्यान आमदार अभिजित पाटील यांनी उजनी धरण परिसराची पाहणी केली आहे. सावंतवाडीच्या मोती तलावाला आणखी शोभा आणणाऱ्या बदकांचा आकार असलेल्या पेडल बोट दाखल झालेल्या आहेत. चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत पर्यटक वृद्धीसाठी मोटर स्पीड बोटसह बदकाचा आकार असलेल्या 6 मॅन्युअल बोटी दाखल झाल्या आहेत. सिंधुदुर्गच्या किनारपट्ट्या सध्या शेवाळांनी भरलेल्या आहेत. मालवणच्या चिवला बीच परिसरामध्ये जवळपास 1000 किलो शेवाळ सध्या किनाऱ्यावर येऊन पडलेले. गणेश सजावटीसाठी तसंच माड बागायतींना खत म्हणून या शेवाळाचा वापर होतो. अवैध मासेमारी रोखण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून आता मत्स्य विभागाची करडी नजर असणार आहे. राज्यातील 7 सागरी जिल्ह्यांकरता एकूण 9 ड्रोन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तर मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुंबईमध्ये या कार्यप्रणालीचं उद्या उद्घाटन होणार आहे. बोगस डॉक्टर ओळखणं आता आणखीन सोपं होणार आहे. यासाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं पुढाकार घेतलाय. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं राज्यातील अधिकृत डॉक्टरांना महिन्याअखेरीस QR कोड देणार आहे. या प्रणालीमुळे बनावट डॉक्टरांपासून रुग्णांना संरक्षण मिळणार आहे. यानंतर आता बातमी आहे क्रीडा विश्वातून. चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा यंदा पाकिस्तानमध्ये होणार आहे. पण पाकिस्तानचं यजमानपद धोक्यात आलेलं आहे. ज्या मैदानावर स्पर्धा होणार आहे ती मैदानं सध्या पूर्ण तयार झालेली नाहीयेत. त्यामुळे 25 जानेवारीपर्यंत स्टेडियम तयार न झाल्यास UAE मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होण्याची शक्यता वर्तवली जाते. यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळावा सुरू होतोय. तिथं अन्नदान सेवेसाठी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने अन्नधान्य आणि इतर महत्त्वाच्या साहित्यांसह ट्रक रवाना झालाय. मकर संक्रांत ते महाशिवरात्र असे 45 दिवस अन्नदान सेवा सुरू राहील आणि रोज 20 ते 25 हजार भाविक याचा लाभ घेणार आहेत. नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आलाय. महापालिका आयुक्त मनीष खत्री यांनी रामकुंड, पंचवटी, साधुग्राम परिसरामध्ये भेट देत पाहणी केली. यावेळेस परिसरातील अतिक्रमण हटवण्यासह स्वच्छता, सुरक्षितता आणि सुविधांच्या उभारणीसाठी त्यांनी सूचना केलेल्या आहेत. तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्राचीन शिळांना तडे गेलेत. देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील 4 शिळांना तडे गेले असून या शिळांचे आता स्ट्रक्चरल ऑडिट आणि रडारद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त छबिना मिरवणूक काढण्यात आली. वाजत गाजत निघालेल्या या छबिना मिरवणुकीमध्ये पुजारी, मंदिर संस्थानाचे अधिकारी सहभागी झाले. 14 जानेवारीपर्यंत शाकंभरी नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. गडचिरोलीमध्ये आदिवासींच्या संघर्षासाठी ठाकूरदेव यात्रा सुरू झालेली. यात्रेमध्ये छत्तीसगडमधून भाविक दाखल झालेत. लोह खनिज उत्खननासाठी डोंगर सपाट केले जात असून यामुळे जंगल, आदिवासी यांच्या दैवत नष्ट होत असल्याची आरडाओरड केली जाते. या पार्श्वभूमीवर आता ठाकूरदेव यात्रा संपन्न होती. भारतीय T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने साईबाबांचं दर्शन घेतलं. मला जे काही मागायचं आहे ते मी बाबांच्या कानात सांगितलंय आणि साईबाबा नक्कीच देतील अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जंगलमध्ये अग्नितांडव सुरू आहे, त्यामुळे तब्बल 1 लाख लोकांना आपलं घर सोडावं लागलेलं आहे. आतापर्यंत सॅन फर्नांडो व्हॅलीमध्ये 7,542 एकरचा भाग खाक झालेला आहे. तब्बल 1,000 अग्निशामक दलं, हेलिकॉप्टर्स आणि विमानांद्वारे पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिबेटमधील सर्वात पवित्र शहरांपैकी एक शिकाजे शहराजवळ मंगळवारी 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला. यामध्ये 126 लोक ठार झाले तर 188 जण जखमी झालेले आहेत. नेपाळ तसेच भारतामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये आणि दिल्लीत सुद्धा या भूकंपाचे धक्के जाणवलेत. पंचशील धम्मध्वजानिमित्ताने तिवसा येथील आनंदवाडी परिसरामध्ये यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हजारो भीम सैनिकांनी यामध्ये सहभाग घेतला. दरम्यान यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलेलं आहे. शहादा नगरपालिकेच्या प्रशासनाचा अजब कारभार बघायला मिळालेला आहे. रस्त्याच्या कामाची निविदा उघडण्याआधीच त्या रस्त्याचं काम पूर्ण झालं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. संबंधित प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मनसेनं केलेली आहे. अमरावतीतील अत्याधुनिक फ्री फॅप हॉस्पिटल कुचकामी ठरलेलं आहे. CSR फंडातून कोविडसाठी 3.5 कोटी खर्च करून उभारलं होतं. आता मेडिकल कॉलेज यासाठी 100 खाटांच्या रुग्णालयाचा वापर होणार आहे. आदिवासी महिलेवर झालेल्या चाकू हल्ल्याने नंदुरबार हादरलेला आहे. दीपाली चित्ते असं महिलेचं नाव असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालाय. त्यामुळे आदिवासी समाजाने संतप्त होत हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक शहरामध्ये बंद पुकारलाय. हल्लेखोर रिजू मुस्लिम कुरेशीला फाशी देण्याची मागणी केली जाते. बदलापुरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. रुग्णाशी डॉक्टरने उद्धट वर्तन केल्याचा निषेध करत राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी रुग्णालय प्रशासनाला कुलूप आणि चावी भेट दिली आहे. खारघर टेकडीवरील फणसवाडी चाफेवाडी ग्रामस्थांना परिसरामध्ये बिबट्याचा वावर दिसून आल्यामुळे भीतीचं वातावरण आहे. वन विभागाकडून ठोस उपाययोजना करून बिबट्याला बंदिस्त करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. शिरूरच्या शास्ताबाद इथल्या शेतशिवारातील मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्यानं हल्ला केलाय. यामध्ये 10 शेळ्या आणि मेंढ्या ठार तर 5 जखमी झालेल्या आहेत. बिबट्याची दहशत वाढत असल्याने मेंढपाळांसह शेतकरी धास्तावले आहेत. यानंतर आता बातमी आहे कृषी क्षेत्रासंदर्भात. कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन वाढीसाठी आता AIचा यशस्वीरित्या वापर केल्यामुळे मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेल यांनी बारामतीच्या कृषी विकास केंद्राचं कौतुक केलेलं आहे. उत्पादनात वाढ आणि दर्जा उत्तम राखण्यासाठी शेतकऱ्यांना AIची मोठी मदत झाल्याचं ट्विट सत्या नाडेला यांनी केलेलं आहे. मायक्रोसॉफ्टच्या टीमनं बारामतीच्या कृषी विकास केंद्राला भेटून या प्रयोगाची प्रत्यक्षात पाहणी केली होती आणि सत्या नाडेला यांनी केलेल्या कौतुकामुळे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी त्यांचे आभार मानले. सर्वच शेती उत्पादनांना AIमुळे फायदा होणार असून उत्पादनात तब्बल 40 ते 80% वाढ झाल्याची माहिती बारामती डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान सत्ता नाडेला यांनी नक्की काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात. बारामतीच्या कृषी विकास केंद्राला भेट देऊन छान वाटलं. कृषी विकास केंद्र आमच्या AI टूलचा वापर करत असल्यानं उत्तम दर्जा आणि उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होतीये. नंतर आता शरद पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहतोय. कृषी क्षेत्रामध्ये AIमुळे होणारा फायदा अधोरेखित केल्यामुळे सत्या नाडेलांचे आभार आणि बारामतीच्या कृषी विकास केंद्राच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा फायदा करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीचे काही लोक, मायक्रोसॉफ्टचे काही लोक आणि बिल गेट्सचे काही लोक हे स्वतःहून आपल्याकडे पुढे आले आणि त्यांचे सांगणारे की इथे हे टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान डेव्हलप करता येईल
आणि त्या अनुषंगानं आपण गेली 3-4 वर्ष प्रयत्न करतो आहोत आणि त्याच्यातनं आपल्याला जे आता हे म्हणतात रिझल्ट मिळत आहेत ते अतिशय हे म्हणजे उत्साहकारक आहेत. उदाहरणार्थ आपण म्हणतोय 40% फक्त उत्पादन वाढेल, पण खऱ्या अर्थी आपण 80 ते 100% वाढवलेलं आहे. पण आपण सांगताना 40% सांगतोय. नंबर 2, हे करताना पाण्याची बचत आणि खतांची बचत, अधिक पेस्टिसाइडची बचत हे केलं तर 20-25% खर्च कमी होतो. तर कुठल्याही व्यवसायामध्ये खर्च कमी करणं आणि उत्पन्न वाढवणं म्हणजे नफा होतो.